गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार, संडे असल्यामुळे आज मला काही माझ्या मुलीकडे जायचं नाही, विरांशला काही सांभाळायचं नाही. तसं तिचे सासू सासरे पण आलेले आहेत. माझ्या मुलीचे सासूबाई येऊन 8 दिवस झाले, जवळजवळ सोमवारी चाललेले आहेत. आज आहे रविवार, मागच्या सोमवार म्हणजे. तर बघा, हे आलेत गावावरनं. मी सांगितलं होतं हे गावाला गेले होते कर्नाटक साईडला, तिकडे हम्पी हॉस्पिटलला गेले होते. तर काल रात्री त्यांना यायला 12 वाजलेले आहेत आणि आज काय त्यांना सुट्टीच आहे. तर त्यांची आत्ता आंघोळ चाललेली आहे आणि 10 तासाचा प्रवास बघा गाडीतनं गाडी चालवली ती. ह्यांचे मित्र आणि हे दोघंही गेले होते, पार्टनर म्हणजे. तर कामासाठीच गेले होते. जायला 10 तास आणि यायला 10 तास असे झाले. गाडी चालवायची म्हणजे कठीण आहे. ते इतके दमले होते, मग त्यांना काही सकाळी लवकर उठवलंच नाही आणि मग आमचं झालं. मग नंतरला उठले, मग त्यांचं आवडलं त्यांनी आणि नाश्ता केला आम्ही. आज नाश्त्याला सुसला केला होता. सासूबाई बघा माझ्या झोपलेले आहेत. दाराने पण गरजे झालेत, नाश्ता बिष्टा करून सुस्तावले आणि इकडं माझं सगळं आवरलेलं आहे. फक्त एक भाजी करायची राहिलेली आहे माझ्यासाठी, ती पण अशाची शेपूची भाजी. ती कोणाला आमच्या घरी आवडत नाही, फक्त मला आवडती. किचन करता सगळं आवरलेलं, सगळी कामं झालेली आहे. फक्त हे बघा, याच्यामध्ये मुगाची डाळ, शेपूची भाजी टाकायची म्हणून मुगाची डाळ घालून भिजवलेली आहे आणि लसूण सोलणार आहे आणि भाजी करणार आहे. इकडे ह्यांचं चालले बघा आंघोळ करायचं. आंघोळ करता करता काय हे बनेल धुवून टाकतात का काय. तर चला, सगळं काम आवरलेलं आहे माझं. धुणं भांडी सगळं झालेलं आहे आणि इतकी सुस्त आली मला ना, त्याच्यामुळे नाश्ता केलेला आहे. पहिला सासूबाईंना नाश्ता करून दिला तर 9 वाजता. मग ह्यांना विचारलं मी, तुम्ही नाश्ता करणार का आंघोळीच्या आधी? करेन म्हणल्यानंतर मग मी पुन्हा सुसला आमच्यासाठी पुन्हा केला आणि सुसला खाऊन आता सुस्तावलं आहे. मला इतकी हे म्हटले झोप पडले, कसली झोप लागते. आता म्हटलं काय करते मी, लसूण सोलते. लसूण घेतलेलं आहे बघा, इथं ठेवलं आहे मी लसूण. हे बघा, शेपूची भाजी करून घेते, बनवते शेपूची भाजी आणि तुम्हाला पुन्हा भेटते. चला तर मग सोलते लसूण. हे पहा, इकडे मी बनवली आहे शेपूची भाजी आणि ती फक्त माझ्या एकटीसाठी असल्यामुळे मला लसूण भरपूर आवडतो. हिरवी मिरची आवडती, त्याच्यामुळे मी जास्त हिरवी मिरची लसूण घालून बनवली ही भाजी. आणि इकडे बघा घोसाळची भाजी, गिलके म्हणतात, ती बनवली आहे मी मुगाची डाळ घालून. करायचं बघा इकडे. आणि हे इकडे आंघोळ करून बसलेत, काम करत त्यांचं. त्यासाठी गडिंग्लजला जाणार होतो काल, 350 किलोमीटर लांब होतो ऑर्डरसाठी. म्हणून सुटला म्हणलं काय काळजी करू नका, काढतो त्याची ऑर्डर बरोबर. 40 पट्टे दिले. काढली का त्यांनी? बरं झालं, म्हणजे इथं बसून ऑर्डर मिळाली तुम्हाला. तर हे बघा, ह्यांचं काम चाललं आहे. उद्या जायचं त्यांना नगरला. त्यांचं लिखाण खूप राहिलं होतं. 8 दिवस काय झालं नाही असल्यामुळे ह्यांचं सगळं लक्ष नंदेकडे हॉस्पिटलमध्ये होतं, त्याच्यामुळे ह्यांचं काही काम लिखाण झालं नाही आहे. तर हे बघा, हे लागले आज रविवार असल्यामुळे कामाला लागले. त्यांचं लिखाण झाले की आम्ही मग थोड्या वेळ विरांशकडे जाऊन येऊ. चला, आता आम्ही विरांशकडे जाऊन येतो दोघं पण. आता 12:15 झालेले जवळजवळ. आणि सासूबाईंना वाढले जेवण, ते उठलेत झोपेत ना. सासूबाईंना वाढले जेवायला. हे बघा, घोसाळची भाजी, घोसाळची. त्याला फॅन चालू होता, पंखा चालूच होता, बंद केला. चला, नेहमीप्रमाणे बाहेरनं कडी लावली.
लिफ्ट आणि कोण खाली गेले भाई आपल्या इथे लाईट कधी जाईल का सांगता येत नाही. लिफ्ट नाही ना धोका. ऊन किती बघा. ऊन मी म्हणते आता 12:30ची वेळ. 12:30 भयंकर ऊन आहे. मागून गाडी आली काय. अरे पायरी मी कधीच खाल्लेली नाही, मला आवडत पण नाही. मी कधीच खाल्लेली नाही अजून पायरी आंबा. ते फक्त बॅग मध्ये हा निनांशा विरांश फरागाव झाला आमचा. हाय कर सगळ्यांना. हाय कर. हाय कसे आहात म्हणून. कसे आहे. मम्मम केलं का तुम्ही. मम्मम केलं का विचार. विरांश आता झोपतो आमचा. मम्माला त्रास देणार आमचा विरांश. काठी पे घोडा घोड़े के दुम पे जो महाराज. चला आता विरांश झोपायला लागलाय. गुबडी मग तुमची. हे बघा रसिकाने दिले होते पापड. हे मुगाचे पापड भाजलाय. एकच पापड एवढा केवढा मोठा आहे बघा. तिने दिले ते पापड सॅम्पल म्हणून करून बघ म्हटली. भाजून बघितले. तळण्यापेक्षा भाजलेलं बघ. चला वाढते जेवायला. घ्या खाली आता. चला आता आमचं जेवण झालं इकडे दोघांचं पण. पुन्हा हे लागलेत कामाला. काय राहिलं होतं का काय कोणास ठाऊक. पुन्हा यांचं चालू झालं काम. आता थोडी विश्रांती घेणार आहे. थोडी झोपणार आहे आता. पडणार आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.